अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. भक्तांनो, हा बाळूमामांचा दैवी संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे निव्वळ योगायोग नाही, तर खरंच बाळूमामांची तुमच्यावर कृपा आहे आणि मामांची सुद्धा इच्छा आहे की तुम्ही हा संदेश आज 22 मिनिटे ऐका. जर का तुम्ही हा संदेश 22 मिनिटे ऐकला आणि व्हिडिओ शेअर केला तर नक्कीच तुमच्या मनातील एक सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. त्यासाठी फक्त मामांवर विश्वास ठेवून श्रद्धेने हा संदेश 22 मिनिटे ऐकून बघा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला नक्की काय सांगत आहेत हे तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकावे. आजच्या संदेशामध्ये मी तुम्हाला एक सुंदर अशी कथा सांगणार आहे, ज्या कथेतून तुम्हाला समजेल की आयुष्य म्हणजे नक्की काय असतं आणि याच कथेतून तुम्हाला तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्यामुळे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका. भक्तांनो, रोहन एका गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्यांच्या वडिलांचे पंक्चर काढण्याचे दुकान होते. रोहन 10वीत शिकत होता. घरातील परिस्थिती खूप हलाखीची होती. गावातील लोक त्यांना कधीच आपले मानत नव्हते आणि नातलग तर त्यांना शेजारी पण बसू देत नव्हते. आपल्या घरातील कुठल्याही शुभकार्याला त्यांना बोलावलं जात नसायचं आणि बोलवणार तरी का? गरीब लोकांना आजकाल कोण विचारतं? सक्का भाऊ जर श्रीमंत असेल तर गरीब भावाला आपल्या म्हणण्याची त्याला लाज वाटते. रोहन कॉलेजवरून घरी आला. आई जेवण बनवत होती. रोहन म्हणाला, आई, आज काकांच्या मुलाचं लग्न आहे, आपल्याला तिथे जायचं नाही का? आई म्हणाली, बाळा, त्यांनी आपल्याला बोलावलं नाही. रोहन म्हणाला, आपल्याला का गं बोलावलं नाही आई? सगळं गाव तिथे उपस्थित आहे. रोहनची आई हसून म्हणाली, जाऊ दे बाळा, तसंही आपल्याला जाण्याची काय गरज आहे. थोड्या वेळाने रोहनचे बाबा घरी आले आणि ते आईला म्हणाले, मला खूप भूक लागली आहे. आई म्हणाली, डाळ भात बनवला आहे. रोहनच्या वडिलांच्या चेहऱ्यावर नाराजगी होती. ते म्हणाले, गरीब असणं ही पण एक परीक्षा आहे का? लहान भावाची चांगली नोकरी आहे, पण मुलं चांगली शिकलेली आहेत आणि बघा, माझ्या सख्ख्या भावानेच आज मला कार्यक्रमाला बोलावलं नाही. रोहनची आई म्हणाली, अहो जाऊ द्या, तुम्ही दुःखी होऊ नका. देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आपण आपल्या घरात इज्जतीची भाकरी खातो, यापेक्षा अजून काय पाहिजे? आज आपण घरी आहोत, पण देव काय सर्व दिवस सारखे ठेवत नाही. कधी ना कधी हे दिवस पण संपतील. पण विचार करण्याची गोष्ट ही आहे की माणूस किती घमंडी झाला आहे. आपल्या लोकांना तुच्छतेने बाजूला करतो, कारण तो आपल्या स्टेटसचा नाही. माणूस याचा पण विचार करत नाही, ज्या देवाने आपल्याला ही संपत्ती दिली आहे, तो आपण केलेल्या वाईट कामामुळे परत पण घेऊ शकतो. हिवाळ्याचे दिवस होते. रोहन कॉलेजला पोहोचला. त्याने पायात चप्पल घातली होती, त्यामुळे त्याला थंडी लागत होती. रस्त्यात त्याला मुख्याध्यापक भेटले आणि ते रोहनला म्हणाले, बाळा, उद्यापासून बूट घालून येत जा. या चप्पलने तुला थंडी वाजते आणि आजारी पडला तर तुझंच शाळेचं नुकसान होईल. कॉलेज सुटल्यावर रोहन घरी आला आणि आपल्या वडिलांची घरी येण्याची वाट बघू लागला. आज तो घरी आल्यावर वडिलांना बूट मागणार होता. संध्याकाळी रोहनचे वडील घरी आले तेव्हा रोहनपाशी जाऊन बसले. रोहन अभ्यास करत होता. वडील म्हणाले, बाळा, जा, माझ्यासाठी जेवणाचा ताट घेऊन ये. रोहन म्हणाला, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. वडील म्हणाले, अगोदर जेवणाचे ताट घेऊन ये. रोहनने घाईघाईतच वडिलांची चप्पल पायात घातली आणि जेवणाचं ताट आणून दिलं. आणि जसं तो पाणी आणण्यासाठी नळावर गेला तर त्याला आपल्या पायाला काहीतरी गार लागलं. त्याने जेव्हा चप्पल उलटी करून पाहिली तर चप्पलला खालून छिद्र पडलेलं होतं. वडील जी चप्पल घालत होते ती खूपच खराब झाली होती. रोहनला ते बघून फार वाईट वाटले आणि त्याने विचार केला की बाबा एवढे कष्ट करतात, पैसे कमावून आणतात, आम्हाला पोटभर जेवू घालतात आणि बाबांची चप्पल एवढी फाटलेली आहे.
रोहन काहीच न बोलता अभ्यासाला बसला. वडील म्हणाले, बोल आता, काय बोलायचं होतं तुला? रोहन म्हणाला, बाबा, मी खूप मेहनत करणार आहे, खूप शिकणार आहे, म्हणजे काकांसारखं आपलं पण मोठं घर होईल. दिवस जात होते. रोहन मन लावून अभ्यास करत होता. पण म्हणतात ना, कोणाला बर्बाद करायचं असेल, एक तर त्याला प्रेमात पाडा किंवा एखादं व्यसन लावा. पण रोहनमध्ये असल्या कोणत्याही घाणेरड्या सवयी नव्हत्या. तो एक खूप हुशार मुलगा होता आणि याच कारणामुळे त्याचे काही मित्र त्याच्यावर जळायचे. बऱ्याच शिक्षकांचा तो एक आवडता विद्यार्थी होता. त्याचे मित्र त्याला सिगारेट ओढण्यासाठी बळजबरी करायचे, पण रोहन त्यांच्याकडे कधी डुंकूनही पाहत नव्हता. त्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याने काही दिवस तर मित्रांना नकार दिला, परंतु मित्रांनी त्याला खूप चिडवल्यावर ते नाराज होऊ नये म्हणून सिगारेटचा एक झुरका मारला. हळूहळू एका झुरक्यावरून पूर्ण सिगारेटवर गोष्ट गेली आणि तो बर्बादीच्या दिशेने जाऊ लागला. रोहन सिगारेट पिऊन घरी येऊ लागला. घरी पण लपून छपून सिगारेट ओढत असे. रोहन मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकत होता. काही दिवसांनी त्याच्या मित्रांनी सिगारेटमध्ये नशेची पावडर भरायला सुरुवात केली. रोहनच्या वडिलांना त्यांच्यावर संशय येऊ लागला. हा काहीतरी चुकीचं करत आहे. पण त्यांना स्वप्नसुद्धा असं वाटलं नव्हतं की रोहन असं काहीतरी करेल, कारण त्यांना रोहनवर पूर्ण विश्वास होता. रोहनचं हे शेवटचं वर्ष होतं, परंतु तो घरून कॉलेजला जातो असं सांगून मित्रांसोबत नशा करत फिरायचा आणि पूर्ण दिवस त्यांच्यासोबतच पडून राहत असे. कधी कुणाबरोबर भांडायचा तर कधी मार खाऊन घरी यायचा. एक दिवस गावातील व्यक्तीने रोहनला मित्रांसोबत नशा करताना बघितले. त्यांनी रोहनच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. काका, तुमचा मुलगा तर व्यसनी आहे. आणि काही दिवसातच ही बातमी गावाला वाऱ्यासारखी पसरली आणि गावातील लोक म्हणू लागले, जसा बाप तसा मुलगा पण निघाला. कधी कुणाशी भांडत तर कधी कोणाचा मार खाऊन घरी येत. आता गावातील लोक आणि नातलग रोहनच्या वडिलांची खिल्ली उडवू लागले. ते रोहनच्या वडिलांना म्हणत, तुम्ही खूप फुगिरीने सांगत फिरत होता, माझा मुलगा इंजिनियर होणार आहे, खूप मोठा ऑफिसर होणार आहे, आणि बघा याचा इंजिनियर मुलगा व्यसन करत गावभर फिरत आहे. आई रडतच म्हणाली, रोहन बाळा, तू असं चुकीच्या मार्गावर चालला आहेस. तू आम्हाला तर जिवंत असताना मारून टाकले. एक दिवस रोहन नशा करून जेव्हा घरी आला, त्यांचे वडील त्यांच्यासमोर येऊन उभा राहिले. वडिलांनी त्याच्या हातातून बॅग घेतली आणि त्याला आपल्यासमोर बसवले. रोहन वडिलांपासून आपली नजर चुकवत होता. वडील म्हणाले, बाळा, मान खाली घालण्याची काही गरज नाही. सगळ्या दुनियेची जरी तुला नावे ठेवली तरी मी तुला कधीच वाईट म्हणणार नाही, कारण मी तुझा बाप आहे. आणि वडील रोहनच्या आईला म्हणाले, त्याला जेवायला वाढ. आईने रोहनला जेवायला वाढलं, परंतु चपाती तोडत असताना रोहनचे हात थरथर कापत होते. त्याला जेवण पण नीट करता येत नव्हतं. सगळी भाजी अंगावर सांडत होती. ते पाहून रोहनची आई हुंदके देऊन रडू लागली. अरे देवा, माझ्या मुलाबाबतीत हे काय झालं? कोणत्या नालायक मुलांनी त्याला व्यसनाची सवय लावली? आई भिंतीला टेकून बसली. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. तिला रोहनच्या त्या गोष्टी आठवू लागल्या, जो रोहन तिला नेहमी म्हणत असे. रोहन तिला नेहमी म्हणायचा, आई, तू काळजी करू नकोस. एक दिवस मी इंजिनियर होऊन चांगली नोकरी करेल आणि जे लोक आपल्याला त्यांच्याजवळ बसू पण देत नाहीत ते पळत पळत आपल्या जवळ येतील. रोहनची आई आपल्या जागेवरून उठली आणि रोहनला आपल्या छातीशी लावलं. बाळा, तूच तर आमचा एकमेव आधार होता आणि आता तूच तुझी अशी अवस्था करून घेतली आहेस, हे आता आम्हाला पाहवत नाही. आता तुलाच कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. काही वेळानंतर रोहन झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे डोळे उघडले. रोहनच्या वडिलांना त्यांची ही परिस्थिती पाहून झोप आली नाही आणि सकाळी त्याला हाताला पकडून आपल्यासमोर बसवले. रोहनचे वडील म्हणाले, बाळा, जेव्हा माझ्या भावाने माझ्याशी संबंध तोडला तेव्हा मी त्याला म्हटलं होतं, माझा मुलगा पण एक दिवस मोठा माणूस होईल. तुझी आई अडाणी आहे, परंतु तुझ्याबद्दल तिचे खूप सारे स्वप्न आहेत. ती नेहमी म्हणत असते, जेव्हा माझा मुलगा इंजिनियर होईल आणि त्याला चांगली नोकरी लागेल तेव्हा आम्ही तीर्थयात्रेला जाणार आहोत.
पण तू तर तुझे ध्येय पूर्णपणे विसरला आहेस आणि चुकीच्या मार्गावर चालला आहेस, ज्यामुळे कुणाचंच स्वप्न पूर्ण होणार नाही. रोहनच्या वडिलांनी त्याला खूप प्रेमाने समजावलं. ते ऐकून रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे वडील आपली फाटलेली चप्पल घालून दुकानात जायला तयार झाले आणि म्हणाले, बाळा, जोपर्यंत माझा श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी तुझ्यासाठी सर्व गोष्टी करणार. तू म्हणशील ते मी तुला आणून देईन. तुला अशा अवस्थेत बघून तुझी आई खूप रडत असते, असे म्हणून ते आपल्या पंक्चरच्या दुकानात निघून गेले. रोहन रडत होता आणि त्याला आपल्या वागणुकीबद्दल खूपच पश्चाताप होत होता. जर एकदा व्यसन लागलं तर ते सोडणं खूप अवघड होतं, परंतु जर आपण स्वतःला बदलायचं ठरवलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपला इरादा पक्का असेल आणि जर आपण मनापासून ठरवलं मला काहीतरी करायचं आहे, तर यश पण तुमच्या पायाशी लोळण घेईल. रोहन उठून आईच्या गळ्यात जाऊन पडला आणि तिच्या पाया पडला आणि म्हणाला, आई, मला माफ कर गं. मी वाईट मार्गावर भरकटलो होतो. मी साऱ्या वाईट गोष्टी आणि त्याचबरोबर त्या वाईट मित्रांना पण मी सोडून देणार आहे आणि खूप मेहनत करून चांगली नोकरी मिळवून तुमची मान गर्वाने उंच करेन. रोहनची आई म्हणाली, बाळा, बाकी मला काहीच नको रे. फक्त वाटतं तू स्वतःच्या पायावर उभं राहावं. रोहन पुन्हा कॉलेजला जाऊ लागला. नशेची सवय त्याला खूप जास्त त्रास देत होती, पण त्याने जिंकायचं हे मनाशी ठरवलं होतं. परंतु आयुष्यात ज्याला जिंकायचं असतं त्याला कष्टाचे चटके भोगावेच लागतात. त्याचा काका गावात बोलू लागला, मी ऐकलं आहे तो व्यसनी मुलगा मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, खूप मोठे बनायचे स्वप्न पाहतो. तो कधीच यशस्वी होणार नाही. पण जेव्हा रोहनच्या वडिलांना माहीत झालं की त्यांचा भाऊ अशा गोष्टी करतो तर त्यांना ते ऐकून खूप वाईट वाटले. शेवटी रोहनने इंजिनियर चांगल्या मार्काने पास झाला आणि तो नोकरी शोधू लागला. चांगली नोकरी मिळणं पण एवढं सोपी गोष्ट नव्हती. गावातील लोक म्हणू लागले, त्यांच्यासारखी शिकलेली कित्येक मुलं अजून तसेच पडून आहेत. परंतु ज्यांना खरंच काहीतरी करायचं असतं ते लोक एकदा चमत्कार किंवा संधीची वाट बघत बसत नाहीत. रोहन वडिलांसोबत पंक्चरच्या दुकानात जाऊ लागला. आपल्या वडिलांसोबत मेहनत करू लागला. गावातील लोक रोहनच्या वडिलांना म्हणत असे, अरे, तुझा मुलगा तर एवढा शिकला आहे, तर मग तू त्याच्याकडून अशी कामे का करून घेतोस? परंतु त्याचे वडील एकच गोष्ट बोलत, जेव्हा नशिबात असेल तेव्हा त्याला नोकरी नक्की मिळेल. जर चांगल्या मनाने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने जो कोणी सगळ्या मेहनतीने आणि जिद्दीने काम करतो, देव त्याची झोळी कधीच रिकामी ठेवत नाही, हे लक्षात ठेवा. आणि मग असंच झालं. रोहनने जपानमधल्या एका ॲटोमोबाईल कंपनीत ऑनलाईन अप्लाय केलं होतं आणि एक दिवस कंपनीतर्फे ऑनलाईन इंटरव्ह्यूचा मेल आला. दोन तीन दिवसानंतर रोहनचा ऑनलाईन इंटरव्ह्यू झाला आणि रोहन त्या इंटरव्ह्यूमध्ये पास झाला. कंपनीने लवकरच त्याला नोकरी जॉईन करायला सांगितली.
रोहनचं तर आता आयुष्य बदलून गेलं होतं, परंतु त्याने यातलं अजून कोणालाच काहीच सांगितलं नव्हतं. लवकरच त्याने आपल्या काही डॉक्युमेंटची पूर्तता केली. 15 दिवसानंतर रोहनचे सर्व डॉक्युमेंट पूर्ण झाले. त्यानंतर रोहन आपल्या आईवडिलांच्या गळ्यात पडला आणि त्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. आई बाबा, देवाने तुमची इच्छा पूर्ण केली आहे. तुमचा मुलगा 2 दिवसानंतर जपानला जाणार आहे. सुरुवातीला तर त्यांना या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता, परंतु रोहनने त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. ते ऐकून त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू वाहू लागले. रोहन वडिलांना म्हणाला, बाबा, आता जपानला जायची खूप सारी तयारी करायची आहे. आणि शेवटी तो दिवस आला. रोहनचे वडील जुने कपडे घालूनच रोहनला एअरपोर्टला सोडायला गेले. लोक पण बघत होते. ज्यांना 2च वेळेचं जेवण खाणं महाग होतं, आज त्यांचा मुलगा मेहनत करून जपानला चालला होता. रोहनचे वडील रोहनला सोडून घरी आले. जपानला गेल्यावर रोहनचा एक फायनल इंटरव्ह्यू झाला आणि देवाची कृपा आणि आईवडिलांच्या आशीर्वादामुळे रोहनला चांगली नोकरी मिळाली. तो महिन्याला लाखो रुपये घरी पाठवू लागला. पाहता पाहता त्यांनी मोठं घर बांधलं. सर्व नातलग आता जवळ झाले होते. बाबांचा जो भाऊ त्यांना कधी दुःखाच्या किंवा आनंदाच्या प्रसंगी बोलतही नव्हता, आता तो घरी यायला लागला. देव मेहनतीचं फळ नक्कीच देतो. ज्या घरात रोज डाळ भात बनायचं, सणाच्या दिवशी जुने कपडे घातले जायचे, ज्यांचे वडील पंक्चर काढून दिवसाला 100-200 रुपये कमवायचे, त्या घरात आज नोकर चाकर काम करत होते. आता त्या घरात खाण्यापिण्याची रेलचेल होती. परंतु माझ्या वडिलांनी ती फाटलेली चप्पल आजही सांभाळून ठेवली होती, कारण त्यांना आपले ते जुने दिवस नेहमी आपल्या मनात कधीही अहंकाराला जागा द्यायचे नाही. म्हणून आयुष्यामध्ये नेहमी आपण आपलं कार्य जिद्दीने, धैर्याने पुढे जा. आयुष्यामध्ये संकट तर हे येतच असतात, कारण आयुष्य म्हणजे हे सुखादुःखाचं चक्र आहे आणि ते कायम फिरतच असतं. मग भक्तांनो, आपण खरंच आपल्या मामांवर श्रद्धा आहे असं म्हणतो, मग सेवा करताना आळस का येतो? देवाची भक्ती करताना आळस का येतो? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पारायण श्रवणाच्या वेळी डुकल्या का घेतो, पण 3 तासाच्या पिक्चरमध्ये जराही झोप येत नाही. आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि नको ते मेसेज फॉरवर्ड करतो. म्हणून भक्तांनो, मामांची संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं? मामांची संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं? कारण बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात. माणूस हा सवडीनुसार वागत असतो. चहात माशी पडली तर चहासुद्धा फेकून देतो. पण जर का तुपामध्ये माशी पडली तर आपण माशी फेकून देतो, तूप नाही. अगदी तसंच आहे. आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो. पण जर का ती चूक ना आवडत्या व्यक्तीने केली तर आकांडात तांडव करून बोभाटा करतो. माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. माझं म्हणून नाही तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही. सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही. समुद्र आणि वाळवंट कितीही अथांग असले तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही. वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही. मामा म्हणतात, देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट बघतात, आणि अधिकच चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात. माझ्या बाळा, आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही.
आयुष्य अवघड आहे, पण अशक्य नाही हे लक्षात ठेव. म्हणून जर का हे अवघड आयुष्य सोपं करायचं असेल आणि या आयुष्याला, या जीवनाला रंग द्यायचा असेल, हे आयुष्य बहरायचं असेल, तर तुम्हाला मामा चरणांशीच राहावं लागेल. मामांची तुम्हाला संगत करावी लागेल. मामांचा हात तुम्हाला धरावा लागेल. मामांच्या चरणावर सदैव तुमचं डोकं ठेवावं लागेल. मामा म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं. मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे, असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील, भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे, हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते, तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले, तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये
काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं? असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे, मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच
चांगले आरोग्य, सुख समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा. इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो,
जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल? माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.